आपण करतोय स्टफ्ड एग बॉल्स विथ टोमॅटो साल्सा. त्यासाठी लागणार हे वाटण आपण तयार करून घेतलं. पुढे काय करायचंय? आता आपण स्टफिंग रेडी करून घेऊया. ओके. त्याच्यासाठी आपण शिजवलेला भात, बरं, सगळ्या कलर, शिमला मिरची किती लागणार आहे? थोडं थोडं बघा बरं. हां, थोडंसं मिरपूड, मिक्स्ड हर्ब. पुरे इतकी? हां, मिक्स थोडंसं. ह्याच्यात पण घालायची मिक्स्ड हर्ब? हो, आणि थोडंसं मीठ आणि थोडंसं चीज. थोडंसं नाही, चीज भरपूर. हां, बघा बरं, चीज पुरे 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 पुरे. अरे सगळंच टाका. पडलं. अरे ठीक आहे, राहू द्या. हे आपण मिक्स करून घेऊया. आणि मग आपण अंड, दूध, मीठ आणि काळी मिरी मिक्स करून घेऊया. फेटून घ्यायचंय. हां. बरं, मग हे मिक्स करून मी घेऊ का? हो. पुढे मीठ नंतर आपण काय घातलं? काळी मिरी घातली. ओके. आणि थोडंसं दूध, ओके. फक्त एक शाईन आणि ग्लॉस यायला. बरं, आता हे फेटून घ्यायचंय. हां. बरं, तोपर्यंत मी हे मिक्स करतो. हो. हे झाल्यानंतर आपण आपल्या अप्पमच्या भांड्याला थोडंसं तेल ग्रीस करून घेऊया. बरं, ह्याच्यात ते. आणि हे हेल्दी पण आहे, कारण जास्त ऑइल वगैरे पण हे लागत नाही. बरोबर. वा, व्हेरी गुड. आणि हे सगळं एक एक स्पून आपण ह्याच्यामध्ये भरायचं. हो. आणि मग हा जो टोमॅटो साल्सा आपण तयार केलाय, हा कसा खायचा? त्याच्याबरोबर सर्व करायचा. हो, बरं बरं, म्हणजे इट्स लाईक अ ग्रेव्ही. हां, बरं, ठीक आहे. आणि आता ह्याला किती वेळ लागतो तयार व्हायला? 1-2 मिनिटं झाकून ठेवूया आणि मग त्याला फ्लिप करूया. क्या बात आहे. आणि नंतर फक्त सर्व करायचं. हो. एका बाजूनी झालंय. हां, तर तो बॉलचा शेप येतो. करेक्ट. अरे वा. आता हे उलटे करून परत 2 ते 3 मिनिटं वाफ येऊ द्या. 2 मिनिटं पण नाही, 1 मिनिटातच. एका मिनिटातच तयार होईल. क्या बात आहे. अशा प्रकारे तयार झालेला आहे स्टफ्ड एग बॉल्स विथ टोमॅटो साल्सा. आपण हे साल्सा तर आधीच तयार करून घेतलाय. व्हेरी गुड. दोन्ही पदार्थ आमच्याकडे तयार आहेत. आता मी त्याला छान सर्व करतो. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या पटकन साहित्य आणि कृती. स्टफ एग बॉल्स विथ टोमॅटो साल्सासाठी लागणारे साहित्य: टोमॅटो, कांदा, तयार भात, फोडलेली अंडी, लाल, पिवळी आणि हिरवी सिमला मिरची, दूध, किसलेलं चीज, मिरेपूड, लसूण, मिक्स हर्ब्स आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, कांदा, टोमॅटो, मीठ आणि मिक्स हर्ब्स घालून मिश्रण एकत्र परतून मिक्सर मधून वाटून घ्यावं. एका बाउल मध्ये भात, हिरवी, पिवळी आणि लाल सिमला मिरची, मिरेपूड, मिक्स हर्ब्स, मीठ आणि चीज घालून सर्व एकत्र करून त्याचं सारण तयार करून घ्यावं. फोडलेल्या अंड्यामध्ये मीठ, मिरेपूड आणि दूध घालून फेटून घ्यावं. अप्पमच्या भांड्याला तेल लावून त्यामध्ये प्रथम फेटलेल्या अंड्याचं मिश्रण, त्यावर भात आणि सिमला मिरचीचं एकत्रित मिश्रण घालून पात्रावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफवून घ्यावं आणि सर्व्ह करावं.